हॅलो हाय नमस्कार मंडळी. झाली का सगळ्या जणींची तयारी नवरात्राची? नवरात्राच्या ह्या सगळ्या 9 रंगाच्या साड्या सगळ्यांची तयारी झालेली दिसते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आजचा व्हिडिओचा विषय आहे अर्थातच नवरात्र, शारदीय नवरात्र. नवरात्र का साजरं करायचं याविषयी आज आपण बोलणार आहोत. मुळात नवरात्र या शब्दातच 9 रात्रींचा समूह म्हणजे नवरात्र हे अभिप्रेत आहे, हो की नाही? तर हे जे नवरात्र असतं ना, तर हे अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये येतं आणि त्या प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत असा हा सगळा कालखंड असतो. हा 9 रात्रींचा असा समूह असतो. शरद ऋतूचं नुकतंच सुरुवात झालेली असते शरद ऋतूला, म्हणून याला शारदीय नवरात्र असंही म्हणतात. तर हा जो सगळा कालखंड असतो ना, तर शेतीतले म्हणजे पावसाळा संपलेला असतो साधारण आणि शेतीतले कामं झालेले असतात. काही ठिकाणी काही पिकं आलेले असतात, काही पिकं यायची असतात. तर ही जी चैतन्य असतं सृष्टीचं आणि व्यक्तीचं, तर हे चैतन्य, ही जी ऊर्जा आहे, तर ह्या ऊर्जेमध्ये समृद्धी व्हावी, ह्या ऊर्जेमध्ये वाढ व्हावी म्हणून हा नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो. हा नवरात्र उत्सव जो आहे ना, हा खूप पूर्वीपासून साजरा केला जातो बरं का. म्हणजे असं म्हटलं जातं की रामाने सुद्धा रावणावरती विजय मिळवायच्या आधी 9 रात्रींचं असं तप केलं होतं आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी त्याने रावणाचा वध केला. तर हे जे नवरात्र आहे, तर हे दुर्गा मातेच्या म्हणजे दुर्गेच्या ह्या रूपाला हे केलं जातं, वंदन केलं जातं. नवरात्रामध्ये दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असंही म्हणतात. आणि महिषासूर मर्दिनी म्हणजे थोडक्यात वाईटावरती चांगल्याचा विजय ह्याचा हा उत्सव आहे. जे वाईट आपले विचार असतात त्याच्यावरती चांगल्या विचारांचा विजय मिळवण्यासाठी, आत्मिक शुद्धीसाठी म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या दोन्हीही पावित्र्यासाठी, दोन्ही ह्याच्या शुद्धीसाठी नवरात्र हे केलं जातं. मग नवरात्रामध्ये बरेच जण उपवास करतात, बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे कोणी धान्य फराळ करतं, कोणी अगदी कडक उपवास करतात, कोणी एक नक्त भुक्त करतात, वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये अखंड नंदादीप तेवला जातो किंवा लावला जातो. घटाची स्थापना केली जाते, म्हणजे एका घटामध्ये नारळ हे करून आणि त्याच्या भोवती धान्य पेरून आणि त्या 9 दिवसामध्ये नंतर ते धान्य उगवलं जातं. तर काळी माती पेरून आणि त्याच्यात धान्य हे करून आणि ते उगवलं जातं. काही ठिकाणी अखंड माळ असते. तर असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या घरातल्या ज्या परंपरा असतात तर त्यानुसार नवरात्र केलं जातं. अगदी पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा नवरात्र हे छान जोरोशोरसे व्हायचं. तसंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, कारण हे भोसल्यांचं घराणं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा नवरात्र हे अतिशय आनंदाने व्हायचं. त्यामुळे हा जो सृष्टीचा चैतन्याचा काळ असतो ना, म्हणजे थोडक्यात माणसाच्या आतले जे 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. तर सत्व गुण जो असतो तो सात्विक गुण जो असतो तो माणसाच्या आध्यात्मिक शक्तीला प्रेरणा देत असतो. रजगुण जो असतो तो एकंदरीतच एक तर मुळात आनंद वाटतो किंवा मग काहीच करावं असं नाही वाटत. एक तर ऊर्जेने भरलेला असतो किंवा काहीच करावं असं नाही वाटत. त्यामुळे हा रजगुण वाढवण्यासाठी म्हणजे ऊर्जा भरण्यासाठी म्हणून सुद्धा नवरात्राचा उपयोग होतो. आणि तम म्हणजे जो अंधार असतो तो दूर करण्याचा सुद्धा हा एक उत्सव असतो. म्हणूनच अखंड नंदादीप किंवा अखंड दिवा हा पेटवला जातो किंवा दिवा लावला जातो. 9 दिवस रात्रंदिवस दिवा हा लावला जातो किंवा दिवा हा तेवत असतो. त्यामुळे हे नवरात्राचं जे महत्त्व आहे ते हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर असा हे जे नवरात्र आहे, तर हे जे दुर्गेचं रूप आहे, तर दुर्गेचे, देवीचे हे वेगवेगळे रूप आहेत. 9 दुर्गा म्हणजे नवदुर्गा असं म्हटलं जातं. आणि देवीचे जे 9 रूप आहेत त्याबद्दल, प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडिति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च महागौरी तच अष्टमं, नवमं सिद्धदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्ततः.
उत्कात्यानीय नामानी ब्रह्मणेव महात्मना, म्हणजे थोडक्यात देवीचे जे हे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालगौरी, महागौरी, सिद्धिदात्री हे सगळे जे रूप आहेत ना, तर ह्यांना वंदन करण्यासाठी हे नवरात्र हे मानलं जातं. तर हे जे नवरात्र असतं तर हा चैतन्याचा, ऊर्जेचा, आदिशक्तीचा, आदिमायेचा असा हा सगळा उत्सव आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः, म्हणजे सगळ्यांच्या आतलं जे शक्तीचं रूप आहे, जे आदिमायेचं रूप आहे, त्याला वंदन करण्यासाठी म्हणून हा नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नवरात्र साजरं केलं जातं. आणि मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा नवरात्र साजरं होत होतं. आणि पेशव्यांच्या काळात सुद्धा जे आता आपण म्हणतो ना की हे मी आता तुम्हाला दाखवलं की हे साड्यांचे वेगवेगळे रंग, तर असेच वेगवेगळ्या रंगाचे कपडे त्या त्या दिवशी देवाला नेसवले जायचे, म्हणजे देवीला नेसवले जायचे. पण आता सध्या गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये एक असं वादाचा मुद्दा आहे. खरं तर हे जे 2004 मध्ये महाराष्ट्र टाइम्सने मुंबईची महालक्ष्मी ही जी देवी आहे तर हिच्या ज्या साड्या आहेत त्या त्या नवरात्रामध्ये त्या त्या दिवशी नेसवल्या जाणाऱ्या साड्या याच्यावरती याचे फोटो प्रसिद्ध केले आणि त्यांनी लोकांना आवाहन केलं. आणि त्यानंतर लोकलमध्ये गुलाबी रंगाच्या बायकांच्या साड्या, ऑफिसमध्ये पुरुषांचे निळ्या रंगाचे शर्ट, अशा पद्धतीने लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि मग तेव्हापासून नवरात्रामधले हे 9 रंग हे जास्त हायलाईट झाले असं म्हणता येईल. पण मुळात तुम्ही जर कधीही मंदिरात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की नवरात्रामध्ये देवीची जे साड्या असतात ना तर त्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जातात. त्याचप्रमाणे देवीची मागची जी आरास असते तर ती वेगवेगळ्या पद्धतीची आरास केली जाते. कधी कधी देवीला झुल्यावरती बसवलं जातं, कधी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आरास, हे जे कोल्हापूरची अंबाबाई आहे किंवा तुळजापूरची आहे देवी किंवा बाकीच्या सुद्धा आहेत, तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवल्या जातात आणि आरास पण केली जाते. आणि ते देवीचं रूप जे असतं ते अतिशय मनोहारी असतं. पण हे जेव्हापासून महाराष्ट्र टाइम्सने हे जाहीर केलं की आम्ही हा सगळा मार्केटिंगचा फंडा हे केला, तर तेव्हापासून बऱ्याच लोकांनी यावरती ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. तर मुळात कसं असतं माहिती आहे का की हा सगळा जो काळ असतो ना नवरात्राचा, हा मुळातच चैतन्याचा, ऊर्जेचा, असा आनंदाचा, सकारात्मक विचार करण्याचा असा हा काळ आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला की अध्यात्माकडे नेणारा, आध्यात्मिक गोडी लावणारा, मुलामुलींना आध्यात्मिक गोडी लावणारा, त्यांच्यामध्ये ऊर्जा उत्पन्न करणारा असा हा सगळा काळ आहे. त्यामुळे लोक जे ऑब्जेक्शन घेतात ना की ह्या दिवशी ह्याच साड्या नेसवल्या पाहिजे का किंवा ह्याच साड्या घेतल्या पाहिजे का, तर तुमच्याकडे तुमच्या ऐपतीप्रमाणे जे तुमचे ऐपत असेल, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. आता मी पण याच्यासाठी की खास खरेदी केलेली नाहीये, या माझ्याकडे आहेत त्याच साड्या मी नेसणार आहे. तर त्यानुसार माणसाने वागलं पाहिजे. नवरात्रीसाठी काही वेगळ्या साड्या घ्या असं म्हणत नाही. देवी सुद्धा असं तुम्हाला म्हणत नाही की मला तुम्ही दरवेळेस भेटलात की प्रत्येक वेळेस ओटीज भरा किंवा अशीच साडी नेसवा, तसंच हे करा असं देवी म्हणत नाही. देव आपल्याकडे काहीच मागत नाही. देव फक्त आपल्याला एवढंच म्हणतो की तुम्ही छान राहा, तुम्ही शांत राहा, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही ऊर्जेने भरलेले राहा, अशीच देवाची आपल्याकडनं अपेक्षा असते, हो की नाही. आणि हां, सांगता सांगता राहिलं की पेशव्यांच्या काळात सुद्धा हे नवरात्र जे होतं ना तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे, वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जायच्या. म्हणजे थोडक्यात रविवारी केशरी, सोमवारी रविवारचा जो रंग असतो तो सूर्याचा असतो. रवी म्हणजे सूर्य, तो ग्रहांचा सगळा हे आहे, प्रभाव आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा ग्रह जे आहेत ना त्यांचे रंग आहेत आणि त्यामुळे तसे वारांच्या रंगानुसार वारांचे सुद्धा रंग पडलेले आहेत. त्यामुळे रविवारी केशरी, सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, हां, बुधवारी निळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा आणि शनिवारी करडा. देवीला खरं तर काळा नेसवता नाही येत, कारण शनिवारी शनीचे जे वस्त्र असतात ना शनिदेवाचे ते काळे असतात, त्यामुळे ते काळा नेसवता नाही येत म्हणून करडा. तर अशा पद्धतीने सगळ्या वारांचे हे वेगवेगळे वस्त्र आहेत. ते जर तुम्हाला रोजच्या लाईफमध्ये जर ते करता आले
फॉलो करता आले तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण रंगांचा आपल्या एकंदरीतच लाईफस्टाईलवरती, आपल्या विचारसरणीवर खूप प्रभाव पडतो. आणि जर रंगांचं आपल्या मनाशी असलेलं नातं हे जर आपल्याला दृढ करायचं असेल तर त्यानुसार, रंगांनुसार आपण कपडे वापरले पाहिजे, रंगांनुसार आपण वागलं पाहिजे, कारण त्या त्या दिवशीची त्या त्या रंगाची ती ऊर्जा असते. ओके, जर मंगळवार हा मंगळाचा वार आहे तर त्या दिवशी लाल वस्त्र नेसलं की तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जेची अनुभूती तुम्हाला होते. त्यामुळे याच्यावरती वाद घालायला नको, ह्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. त्यांनी जरी तो मार्केटिंगचा फंडा वापरलेला असला तरीही आपण त्यातनं काय चांगलं घ्यायचं हे आपल्या हातात असतं, हो की नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये लोक जे निगेटिव्ह शोधतात ना, तर त्याच्याऐवजी तुम्हाला जर पॉझिटिव्ह शोधता आलं तर ते तुमच्या स्वतःच्या विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी खूपच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि मी ही तयारी केलेली आहे भरपूर सारी. तर यातली ही जी आहे ना, ही मला वत्सगुल्मला मिळालेली साडी आहे देवाची. तर हे पहा किती सुंदर आहे, पहा लक्ष्मीच्या ह्याची. तर हा मला मिळालेला प्रसाद आहे, त्यामुळे मी ही नक्की नेसणार आहे. आकाशी निळ्या रंगाची साडी आहे आणि यातल्या बऱ्याचशा साड्यांचे रिव्ह्यू मी केलेले आहे. माझी बखर एका साडीची म्हणून एक साड्यांच्या डिटेल माहितीवरती व्हिडिओज असतात. आणि मी मागच्या वर्षी नवरात्राचे 9 रंग असा एक सिरीज केलेली होती बखर एका साडीची मध्ये. त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या असतात तर त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये म्हणजे मी वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या सांगितल्या त्यात माहितीमध्ये भरच पडेल. तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या साड्या आहेत ते पण मला सांगा, मला ते ऐकायला आवडेल. आणि हे जे सगळं हँडलूम असतं ना, जे भारतीय हस्तकौशल्य आहे त्याला प्रोत्साहन देणं हे आपलं प्रत्येक भारतीयाचं काम आहे असं मला वाटतं. कारण हा चैतन्याचा उत्सव आहे, हा चैतन्याचा ऊर्जेचा जर उत्सव आहे, उत्साहाचा उत्सव आहे, तर तो आपण तेवढ्याच उत्साहाने साजरा केला पाहिजे. काही जण गरबा खेळतात, संध्याकाळचे दांडियाचे कार्यक्रम असतात, अशी सगळी मस्त मस्त मजा असते. याच्यामध्ये जर तुम्हाला तरुणांना सामील करून घ्यायचं असेल, त्यांच्या ऊर्जेचा जर सकारात्मक उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यांना योग्य दिशा सुद्धा देणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्हाला पुन्हा एकदा या शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद. मीनल अद्वैत.